बघा लक्ष द्याकडे आता इन फिगर 8.12 या 8.12 ची जी आकृती आहे यामध्ये काय सांगितलंय अँगल आर इज द राईट अँगल ऑफ अँगल पीक्यूआर ट्रायंगल पीक्यूआर. बघा हा जो आहे की नाही हा कसला त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे म्हणून सांगितलं आणि काटकोन त्रिकोणाच्या बरोबर अपोजिटला कोण असतं हायपोटेनस असतो. काय असतो हायपोटेनस हा ओळखता आला पाहिजे. त्यानंतर राईट द फॉलोइंग रेशोज. तर पुढचे रेशोज आपल्याला काढायचे साइन पी कॉस क्यू टॅन पी टॅन क्यू हे आपल्याला काढायचे. मग आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत सगळ्यांना. तीच आकृती जरा काय करतो मला जराशी मोठी करूया आपण आकृती थोडीशी. हो त्याशिवाय कळणार नाही आंधळे होऊन झाले काय करायचं. बघा जराशी मोठी काढलेली आहे मी पी आर आणि क्यू. चला ह्यामधला हायपोटेनस कोण आहे सांगा हायपोटेनस. बरोबर आहे. मराठीमध्ये काय म्हणायचं आहे कर्ण. आणि बरोबर कोणाच्या अपोजिट असतो तो विरुद्ध असतो 90 डिग्रीच्या. चला आता आपल्याला साइन पी बघायचं आहे. काय बघायचं आहे साइन पी. काय बघायचं आहे साइन पी. आणि पी बद्दल कुठे आहे बघा इथे आहे बघा टॅन पी. साइन पी टॅन पी. पीच झालं बघा पी कुठं आहे इथला कोपरा घ्यायचा आहे हा अँगल घ्यायचा आपल्याला. तर ह्या अँगल मध्ये दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की ह्याच्या समोर कोण आहे आणि लागून कोण आहे. समोर कोण आहे सांगायच्या पीच्या समोर कोण आहे क्यू आर आणि लागून ह्याच्या लगत कोण आहे मग ह्याची आकृती काय झाली ही पी ची काय झाली ऍडजसंट साइड. काय झाली ऍडजसंट साइड म्हणजे लगतची बाजू म्हणा. याला काय म्हणायचं कुणाची पीची लगतची. आपण कोणत्या कोपऱ्यात बसलोय त्या कोपऱ्याची डावी बाजू उजवी बाजू आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि समोरची पण ओळखता आली पाहिजे. आणि हे काय झालं आपलं अपोजिट अँगल कुठला आहे विरुद्ध कोण किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं सम्मुख कोण. काय म्हणायचं सम्मुख कोण झालं. मग चला आता मी साइनची तुम्हाला टेक्निक काय सांगितली सीन समोर कोण आहे. सीन समोर कोण आहे. समोर कोण म्हणजे समोरील बाजू किंवा सम्मुख बाजू. छेदाला काय घ्यायचं होतं कोण आहे कर्ण. ह्याचं सूत्र काय येणार इंग्लिश मध्ये सांगा आता अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. इथं आला हायपोटेनस आणि इकडे काय येणार अपोजिट साइड. माहिती आहे ना पूर्ण लिहायचं शॉर्टकट लिहू नका. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. चला अपोजिट साइड कोणाची आता सांगा हातवर करून सांगायचं. ह्याचा आन्सर मी आता काय लिहिणार बघा किती जणांचे हातवर आहेत. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस 1 2 3 4 समोरील बाजू छेद करणं. काल आपण लिहिलेलं साइन पी चं उत्तर काय येणार समोरील बाजू छेद करणं. हा सांग असता काय आलं आर क्यू अपॉन काय येणार कोण येणार पी क्यू येणार. का हेच का घेतलं सांगा आपण कारण पी च्या समोरची बाजू आणि त्याचा कर्ण घेतला. तर आता टॅन पी चा फॉर्म्युला मी काय सांगितलेलं टॅन पी हा काय फॉर्म्युला सांगितलं तान्या समोर बघ लागेल. तान्या समोर बघितला समोरील बाजू छेद काय आलं लगतची बाजू. काय आली समोरील बाजू छेद लगतची बाजू. तर आता यामध्ये समोरील बाजू म्हणजे काय येणार अपोजिट साइड येणार. काय येणार अपोजिट साइड येणार. अपोजिट साइड अपॉन काय येणार हायपोटेनस येणार नाही ऍडजसेंट साइड येणार. काय येणार ऍडजसेंट साइड. तर आता ह्याचं कोण सांगते उत्तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. कोणाचं लिहायचं आपल्याला पी चं. बघा किती हातवर आहेत बघा ठराविकच आहेत 1 2 3 4. चला पटकन हा मग आदित्य सांगचं अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. अपोजिट साइड कोण आहे बरोबर आहे कोण आहे सांगा आर क्यू
अपॉन काय येणार, पी आर येणार त्याची. कोणतं बघायचं आहे, कॉस क्यू आणि टॅन क्यू. चला कॉस क्यू चा फॉर्म्युला काय येणार, हा लगतची बाजू छेद कर्ण. आता केस लागला, मी कसं सांगितलं, केस लागला कानाला. आता इथे येणार लगतची बाजू छेद काय येणार, कर्ण. इंग्लिश मध्ये सूत्र काय येणार सांगा, ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनिस. माहिती या, ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनिस. मग चला उत्तर काय येणार आहे सांगा आता पटकन. क्यू बद्दल विचारले, क्यू बद्दल, क्यू इथं आहे, मग क्यूच्या लगतची बाजू कुठली आहे, आर क्यू, आणि कर्ण कुठला आहे, पी क्यू. मग काय आलं, आर क्यू छेद काय आलं, पी क्यू. आर क्यू छेद पी क्यू आलं. तर आता चौथा कुठला आहे, कॉस क्यू झाला. आता आला टॅन क्यू. चला फॉर्म्युला सांगा, परत तोच फॉर्म्युला यायचा इथं, आपण जो टॅन ला घेतला होता तोच फॉर्म्युला परत लिहायचा आहे इथं. फॉर्म्युला आणि मग तान्या, तान्या इथं बसलाय क्यू जवळ, तान्या समोर बघ, समोर बघ लागेल. मग काय येणार, पी आर छेद आर क्यू. मग काय येणार, पी आर छेद काय येणार, आर क्यू. आता हे व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे, कोणता कोपरा आहे आणि माझ्या समोर कोणती बाजू आहे आणि कर्ण कुठं आहे आणि माझ्या लागून. कर्णला सोडूनच द्यायचं, कर्ण असेल तर कर्णाचा विचार करायचा. मग आपण त्या आकृतीमध्ये पहिला फिक्स करायचं कर्ण कुठं आहे. कर्ण राहिला किंवा आता फक्त कर्ण निघून गेला, मग राहतंय काय, अपोजिट साइड आणि दोनच भिंती राहिल्या ना, एक भिंत गेली, एक भिंत कोणाची गेली, मग किती भिंती राहिल्या, दोन. मग दोन भिंत, एक भिंत समोर असते आणि एक भिंत आपल्याला लागून असते. समोरच्या असलेल्या भिंतीला काय म्हणायचं, अपोजिट साइड, सम्मुख बाजू, आणि लागून असलेली लगतची बाजू, आणि इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, ऍडजसेंट साइड. काय म्हणायचं, तर आता एवढं लिहून घ्या पटकन. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, इन द राईट अँगल्ड, कुठला आहे, ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल आहे, ट्रायंगल एक्स वाय झेड. आता ट्रायंगल एक्स वाय झेड मध्ये अँगल एक्स वाय झेड, काय फरक आहे ट्रायंगल आणि अँगल. ट्रायंगल म्हणजे अखंड बॉडी, अखंड बॉडी, अँगल म्हणजे त्यातला एक कोपरा. इथे 90 डिग्रीज आहे. अँड ए बी सी आर द लेंथ्स ऑफ द साइड्स ऍज शोन इन द फिगर. राइट द फॉलोइंग रेशोज, साइन एक्स, टॅन झेड, कॉस एक्स, टॅन एक्स. मग ह्यामध्ये साइन, कॉस, टॅन तिघांचे फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे. मग पहिला आता आपण काय घेऊया, आकृती जरा झूम करतोय मी, झूम झाली. चला इथं नाव चेंज करायची नाहीत. चला पहिला मेंबर मला सांगा, यात हायपोटेनेस कुठं आहे, हायपोटेनेस कुठं आहे, हायपोटेनेस कुठं आहे म्हणतोय, कुठं आहे इथं लिहून घ्यायचं, हायपोटेनेस. काय घेतला आपण इथं लिहून घेतला, हायपोटेनेस. कर्ण आहे हा, काय सांगा, आणि कुणाच्या समोर असतो, 90. आता समजा मी झेड जवळ आलो, इथं झेड जवळ, मला सांगा झेडच्या समोर कोण आहे आणि झेडच्या लागून कोण आहे, हात वर. झेडच्या समोर कोण आहे, झेडच्या समोर सांग, वाय एक्स, वाय एक्स. झेडला लागून कोण आहे, वाय झेड. आता एक्स जवळ बसलोय मी, कोणत्या कोपऱ्यात बसलोय, आणि माझं तोंड कुठं असणार आहे आता, वाय झेड कडे, समोर बाजू, आणि लागून कोण आहे, वाय एक्स. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या बघा, किती हुशार आहे तुम्ही. समोर कोण आहे आणि बाजूला कोण आहे आपल्या. किती हुशार झाला, नवीची मुलं अतिशय हुशार झाले जातात. साइन एक्स, बघा आता साइन एक्स सांगा, साइन एक्स चा फॉर्म्युला काय आहे,
सीन समोर कोण आहे यानुसार घ्या. अपोजिट साइड, अपोजिट साइड अपॉन काय सांगा, हायपोटेनिस. काय म्हणजे समोरील बाजू छेद करणं येणार. मराठीमध्ये काय घ्यायचं, समोरील बाजू छेद करणं हे लिहायचं. फॉर्म्युला पहिला लिहा. सीन समोर कोण आहे, फॉर्म्युला बरोबर आहे. तर फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, एक्स मेंबर पकडायचा. कुठल्या कोपऱ्यात आहे बघायचं आपण, कोणत्या कोपऱ्यात आहे. गडबड करायची नाही. आपला कोपरा आणि आपल्या बाजू नाही, आपण ह्या कोपऱ्यात असायचं आणि दुसऱ्याच्या बाजू सांगायच्या नाहीत. वेड म्हणतील तुम्हाला, काय म्हणतील. इथे ह्या कोपऱ्यात आहे आपण. मग अपोजिट साइड, चला हात वर आता सांगा. डायरेक्ट आन्सर कोण सांगते, हात वर कोणाचे नाही, हात हा सांग. वाय झेड आणि एक्स झेड बरोबर आहे. वाय झेड आणि वाय एक्स का एक्स झेड बरोबर आहे, एक्स झेड आहे. आता याच्या पुढची स्टेप आपल्याला सांगायची की वाय झेड अपॉन एक्स झेड मध्ये बघा, वाय झेड अपॉन एक्स झेड मध्ये किमती काय दिलेल्या आहेत. वाय झेड ची किंमत काय आहे, वाय झेड ची किंमत ए आहे आणि एक्स झेड ची किंमत सी आहे. हे झालं कुणाचं, साइन एक्स चा. आता काय घ्यायचं आपल्याला, टॅन झेड. तर फॉर्म्युला कोण सांगता येतात टॅन झेडचं, ताण्यासमोर बघ लागेल. म्हणजेच समोरील बाजू, समोरील बाजू छेद लगतची बाजू, समोर बघ लागेल. समोरील बाजू छेद लगतची बाजू. चला इथं काय येणार, अपोजिट काय येणार, अपोजिट, अपोजिट साइड अपॉन काय येणार, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसेंट साइड काय येणार. चला आता यामध्ये हात वर करायला चालू करा. कोण सांगतंय, तान्या, सॉरी तान्या म्हणतो, झेड इथं आहे बघा. झेड म्हणजे तान्या इथं बसलाय. तान्याच्या समोर आणि तान्याला लागून असलेली बाजू सांगायची. हात वर, नवीन मेंबर हा. तान्या कुठं बसलाय आणि तान्याच्या समोर आणि तान्याला लागून. बरोबर आहे. तान्याच्या समोर कोण आहे, समोरची बहीण. तान्या इथं बसलाय, समोर बघितलं कोण दिसलं, एक्स वाय, एक्स वाय अपॉन वाय झेड. चला ह्याच्या किमती सांगा आता. एक्स वाय ची किंमत काय आहे, बी आहे आणि वाय झेड ची किती आहे, म्हणजे बी अपॉन काय आलं, ए आलं. आता मला सांगा यामध्ये राहिले किती पॉइंट्स आपले, 2 झाले. आता मला सांगा तिसरा मी इथे घेते प्रश्न. कॉस एक्स काय येणार, चला कॉस एक्स चा फॉर्म्युला. ट्रिक काय होती, केस लागला. लागला म्हणजे लगतची, लागला म्हणजे लगतची बाजू. कानाला लागलाय केस, कर्ण. केस कुठं लागला, कानाला. लगतची बाजू म्हणजे काय सांगा आता, हा मी इथल्या ऍडसेंट साइड अपॉन काय, हायपो, हायपोटेनिस. हा एच लिहिलं तर चालतंय. चला आता यामध्ये मला सांगा एक्स कुठं आहे बघा. एक्स इथं बसलाय आणि एक्सच्या 2 बाजूला यायचे, कोणत्या 2, हा सांग परी. वाय एक्स अपॉन झेड एक्स. दात जरा स्वच्छ केलं असेल तर, काय अजून जरा स्वच्छ करून या, मग दात काढा. बघा वाय एक्स अपॉन काय येणार, झेड एक्स. वाय एक्स अपॉन काय आलं, झेड एक्स. इथं आहे वाय एक्स, इथं आहे झेड एक्स. चला किमती सांगा, बी अपॉन. चला आता तिसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे तान्याचा. चौथा तान्याचा. टॅन एक्स, तान्या समोर बघ लागेल, तान्या एक्स मध्ये बसलाय.
तो झेडचा आहे ग. तान्यास हात वर करा. हा तो बरा. तान्या एक्स जवळ आहे, मग तान्या समोर बघ लागेल, काय होणार? टॅन एक्स. काय वाय एक्स अपॉन कुठे आहे तान्या? इथं आहे ना, वाय झेड अपॉन वाय एक्स, आणि त्याच्या किमती ए अपॉन बी. कुठल्या येणार? ए छेद बी. चला चौथा सोडवून घ्या पटकन आवरा, फास्ट मध्ये चला आवरा.